दरम्यान पीओपीच्या गणेश मूर्तीवरील बंदी शिथिल होण्याच्यासाठी मुख्यत्वे काय कारणीभूत ठरलं तेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। कारण ही बंदी हटवण्याच्यासाठी पडद्यामागे खूप काही घडत होतं। राज्य सरकारचा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग कार्यरत आहे। या आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर। राज्य सरकारने काकोडकर यांना विनंती केली आणि त्यानुसार आयोगानं एक अभ्यास समिती नेमली की नक्की पीओपीमुळे नुकसान होतं का नाही। आणि त्यानंतर अभ्यास समितीनं असा निष्कर्ष काढलाय की प्रदूषणाच्यासाठी म्हणजे जलप्रदूषणाच्यासाठी पीओपी सर्वस्वी जबाबदार नाही। इतकंच नाही तर नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊ नये अशी भूमिका सुद्धा काकोडकर समितीनं नेमली आहे। काकोडकर समितीनं पुढे असंही म्हटलं की समुद्रामध्ये पीओपीचं विसर्जन होऊ शकतं। ही काकोडकर समितीची महत्त्वाची भूमिका आहे आणि तिथूनच यंदाच्या वर्षी पीओपीच्या मूर्ती बनवणे, विक्री करणे आणि विसर्जन करणे या 3 महत्त्वाच्या टप्प्यांना परवानगी मिळालेली आहे। सीपीसीबी सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड याच्या रिपोर्टवर आणि त्याआधी राज्य सरकारचा जो रिपोर्ट राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन माननीय अध्यक्ष काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आणला, या सगळ्याचा परिणाम आज पीओपीच्या मूर्त्या बनवण्यावर बंदी आता नाही, पीओपीच्या मूर्त्या डिस्प्ले करण्यावर बंदी आता नाही, पीओपीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही, पीओपीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही, पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे।